आमचे यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आम्हालाची भेट अकृत्रिम आनंदाचा स्वीकार. अकृत्रिम आनंद. अकृत्रिम म्हणजे एकाएकी त्याला आनंद दिला. एका गावात सर्वज्ञ पानपोळीजवळ बसलेले होते. त्यावेळी एक चांभार जोडपे बाजाराला गेले होते. घरी परतताना ते त्याच रस्त्याने तेथपर्यंत आले. चांभाराने सर्वज्ञास पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत केला. म्हणजे काय, त्या चांभाराले हे देव म्हणून दिसले, बाकीच्या देव म्हणून नाही दिसले. श्री चरण लागला, चरणा लागला नाही काय. आपली पानाची त्यांची सोडली. कोणा? चांभाराला. सर्वज्ञांना सुपारी दिली, पानाचा विडा करून दिला. कोणा? चांभाराला. तेवढ्यात मागून चांभारी आली, त्याची बायको. मग त्याला म्हणाली, उठत नाहीस का, गावाला देऊ. त्याने म्हटले, थांब थांब. तिने थोड्या वेळाने पुन्हा तसे 3 वेळा म्हटले. चालत नाही का, चालत नाही का, चालत नाही का. 3 वेळा त्याने पण तसेच उत्तर दिले. हो थांब थांब. तिने म्हटलं, चालत नाही का, हो थांब थांब. म्हणजे 3 वेळा उत्तर. शेवटी तिने त्याला निक्षून विचारले, तू येत नाहीस का. कोणी विचारलं? बायकोनं. त्याने ठामपणे म्हटले, नाही येत. यावर ती प्रक्षुब्ध होऊन म्हणाली, तर मग माझा कपाळीचं कुंकू काढ. येतच नाही ना तू, काढ ती कुंकू. तो जिद्दीने पेटून म्हणाला, काढले जा. पुसलं, जाऊन काढले. त्या महासंबंध पिटला. तिने म्हटले, यास कोण साक्षीदार. अरे तिसरा साक्षीदार नसल्याशिवाय दोघांचं खरं मानत नाही. त्यांनी सर्वज्ञाकडे हात दाखवला. त्या साक्षीदार देव बसलेच होते. तिने सर्वज्ञांना विचारले, देव हो, तुम्ही साक्षीदार आहात का. खरं करून घ्यायचं होतं. सर्वज्ञांनी शिवमुखाने होकार दिला. हो हो मी. मुक्ती गेली, चालली. सर्वज्ञ शिवमुखाचा विडा बाहेर टाकला. टाकत असताना त्याने चटकन पुढे आंधळी उडवली. तो विडा भक्तिभावपूर्वक प्रसाद म्हणून घेतला. कोणा? तो चांभार होता. त्याला सर्वज्ञाच्या कृपाप्रसादाने अकृत्रिम संध्याकाळी आनंद झाला, येऊ लागला. पण अंगी विद्या सामर्थ्यही बांधले व त्याच्या अंगात ते विद्या संचलली. त्यामुळे त्याचे ध्येयभान हरपून मी कोण व कुठून आलो हे सर्व तो विसरला आणि तिथून निघाला. समाजात ईश्वर पुरुष म्हणून मान्यता पावला. कोण? तो चांभार. इकडे तिकडे फिरे त्याकडनं ईश्वरच माने लोक. अशा प्रकारे विचरत अंबेजोगाई झाला. अति अंबेजोगाई तिचा. ते नंतर यादव सेनापती खोलनायक यांची होती. सेनापती जो खोलनायक होता यादवाचा, त्याचं गाव होते खोलनायक. तेथे ईश्वर पुरुष म्हणून त्याला घरोघरी आदराने जेवायला देत. ह्या ईश्वराचा दूत आहे बा. आपले उतरले चांगलं सांगते, पण सगळे झालं तिथं
चला माझ्या घरी, चला माझ्या घरी. एके दिवशी त्या पुरुषाच्या गावचे चांभार त्या नगरात बाजाराला आले. त्यांनी म्हटले, अरे हा तर आपल्या गावचा चांभार. ते लोक पाहिला, येथे देव कसा काय झाला, याने तर पुरा गाव इंटाळला. काही चांभार होता. मग ब्राह्मण आले, त्यावेळेस मोठं महत्त्व होतं. असे ते चांभार एक प्रकारचे बोलू लागले. ते शब्द सर्वांनी ऐकले. त्यावेळी त्या नगरात जगदेव व विंध्यदेव असे न्याय देणारे होते. ते दोन न्याय देणाऱ्या म्हणजे फार विद्वान. त्यांना न्याय देण्यासाठी बोलावले त्यांना. त्यांनी त्याच्या ग्रंथाद्वारे असा निर्णय दिला की याला भाजलेल्या चुनखड्यामध्ये बसवा व वरून पखालींनी पाणी सोडा. त्यांनी त्या पुरुषाला तसेच केले. गड्डा केला, बसवलं आणि त्याच्यात चुनखड्या टाकल्या आणि पखालींनी पाणी सोडलं. ते चुनखड्या खसो तुला गुण आणि त्याच्यात मरण पावला. तेव्हा तिथे जमलेली गर्दी पाहून एक जण विचारू लागला की ही गर्दी कशाची आहे. यावर गर्दीतून कुणी त्यास उत्तर दिले की या पुरुषाला तशा तऱ्हेची शिक्षा दिली. म्हणजे असं जर केलं तर शिक्षा अशी करायची. त्यावर विचारणाऱ्याने लगेच त्याच्या खंडण्यासाठी प्रश्न केला, अरे तुम्ही त्याला काय शिक्षा करा, तो तर पलीकडे खेळत आहे. हिसासा दिसतोय पण तो पलीकडे खेळत नव्हता. एका जणाच्या खांद्यावर हात घेऊन जात असला. त्यांच्या गळ्यातील माळसुद्धा सुटली नाही. सकाळी त्यानं घातली माळ तर तशीचे तसेच पुढे. सर्वांकडून ही लीला सहन केल्यावर महादेशाने विचारले, जी जी शिक्षा देणाऱ्यांना त्या पापाचे कोणते फळ मिळाले. सर्वांनी त्याचा निर्वंश झाला म्हणजे त्याच्या कुळात कोणीच मग राहिलं नाही.